Welcome all dear SSC students into the bridge course day 19. Okay, yesterday we have seen, do you remember what we have seen yesterday? Yes, how to write down the questions and answers, true and false, or match the pairs. Some seen passages were there, some unseen passages were there, parallel activities were there. Today we are going to start a new topic, and that is very interesting. You know, nobody can speak any language if there is no ample vocabulary with him or her. So if we want to speak English fluently, we need to enrich our vocabulary. We should know lots of English words, and then only we can construct a sentence into the English language. Unless not, it means the vocabulary plays very important role in speaking or understanding or writing any language in the world. How can you enrich your vocabulary? ठीक आहे, टीचर तुम्ही सांगता आहात तर व्होकॅब्युलरी खूप प्रगल्भ असली पाहिजे, खूप शब्द माहिती असले पाहिजेत. इट्स ओके, पण कशी काय आम्ही आमची व्होकॅब्युलरी वाढवू शकतो टीचर? तुम्हीच सांगा. येस, वी कॅन रीड ॲटलिस्ट वन्स इंग्लिश न्यूजपेपर इन अ वीक. आठवड्यातनं एकदा तरी मित्रांनो इंग्लिश न्यूजपेपर वाचा, किंवा एक दिवस तरी तुम्ही इंग्लिश न्यूजपेपर 4-5 रुपये खर्च करून विकत घ्या आणि तो आठवडाभर वाचा. रोज एक न्यूज वाचली तरी चालेल, त्याच्यातून आपल्याला नवीन नवीन शब्द माहिती होतील. मग आपण हे शब्द काही अडतील, काही माहितीतले असतील, काही शब्द माहितीतले नसतील. मग ते अडलेले शब्द आपण डिक्शनरी काढणार, डिक्शनरीत शोधून अर्थ माहिती करून घेणार. डिक्शनरीमध्ये कसा बरा अर्थ शोधायचा असतो मित्रांनो? डिक्शनरी ही there are variety of dictionaries are there. Pocket dictionaries are there, phonological dictionaries are there, English to English dictionaries are there, English to Marathi dictionaries are there, Marathi to English dictionaries are there. So what kind of dictionary do you want? You can buy which one you want to buy. कोणतीही घ्या विकत. पण मित्रांनो, तुमच्यासोबत जसं आपलं टेक्स्टबुक म्हणजे कोर्सबुक असलंच पाहिजे 9वी-10वीचं, तसं आपल्याजवळ डिक्शनरीही असलीच पाहिजे. कोणती का असे ना, आपल्याकडे डिक्शनरी हवी. आणि मग आपण डिक्शनरीमध्ये सहज अर्थ शोधून माहिती करून घेऊ शकतो. न्यूजपेपरमधलाच काय, आपण इंग्लिश न्यूज समजा आपण टी व्हीवरती बघत आहोत आणि आपल्याला एखादा शब्द नाही कळला तर आपण पटकन डिक्शनरीमध्ये बघू शकतो. मोबाईलमध्ये आपण डिक्शनरी डाउनलोड करून घेऊ शकतो. मोबाईलमध्ये तुम्हाला जर हार्ड कॉपी पुस्तक हातात घ्या, जर डिक्शनरी हातात घ्या आणि मग ते पेजेस टर्न करून शोधत बसा. म्हणजे काय आहे, डिक्शनरीत शब्द कसा शोधायचा असतो? समजा मला डी वरून शब्द शोधायचा आहे, तर मी आधी डी मध्ये जाईन, मग डी नंतरचं लेटर काय आहे, मग त्यात जाईल, मग त्याच्यानंतरचं लेटर काय आहे त्यात जाईल. अशा रीतीने मला पेजेस बरेच टर्न करायला लागतील. मग कुठे त्या कोणत्या तरी पेजवरती तो माझा एखादा मला पाहिजे असलेला शब्द सापडेल. अँड इट टेक्स अ लॉट टाईम. सो इफ यू वॉन्ट, यू कॅन डाउनलोड डिक्शनरी इन युअर मोबाईल. जर तुम्हाला गॅजेट्स वापरायला आवडत असतील, जास्त वेळ घालवायला आवडत असेल त्याच्यात, तर तुम्ही डिक्शनरी डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यातून तुम्ही शिकू नवीन शब्द रोजचा शिकू शकता डिक्शनरी मधून, मोबाईलमधल्या डिक्शनरीमधून. असंही चालेल मित्रांनो. पण व्होकॅब्युलरी असल्याशिवाय आपण इंग्लिश समजूनही घेऊ शकत नाही आणि बोलू पण शकत नाही. बघा ना, घरामध्ये लहान बाळ जन्माला येतं तर आपण कुठे जातो? मराठीचा क्लास लावायला. त्याच्यासाठी त्याला मराठी बोलायला शिकवायचं आहे, तर आपण कुठे मराठी स्पीकिंग क्लास लावला होता? नाही ना. मग तो कसा शिकला? तर त्याच्या कानावर भरपूर मराठीचे शब्द आईच्या पोटात असल्यापासून तो ऐकत गेला.
आणि जन्म झाल्यावरती लिप मुवमेंट ऑब्झर्व करायला लागला तो या जगात आल्यावर. आपल्याला वाटतं की बाळ आपल्या चेहऱ्याकडे काय बघतंय, पण ते आपल्या लिप मुवमेंट्स म्हणजे त्याला ऑलरेडी ज्ञात असलेले शब्द कसे बोलले जातात हे तो ऑब्झर्व करत असतो. आणि जेव्हा त्याच्या होठांमध्ये ताकद येते, जिभेमध्ये ताकद येते, त्यावेळेला तो शब्द बोलायला लागतो. मग आधी तो सोपे सोपे शब्द बोलतो, बा बा, मा मा, का खा वगैरे अशा रीतीने शब्द बोलतो. हळूहळू त्याची जी प्रगल्भता आहे ती वाढत जाते. बिस्किट, आधी तो फक्त म्हणतो बिस्किट, मग म्हणतो बिस्किट दे, मग म्हणतो मला बिस्किट दे, मग म्हणतो की मला गुड डेचंच बिस्किट दे वगैरे अशा रीतीने त्याची वाक्यरचना बनवण्याची जी पात्रता आहे, त्याच्या ज्या ज्ञानाची कक्षा कशी वृंदावत जाते. एका शब्दावरून एक वाक्य तयार करतो तो. बिस्किट दे, इम्परेटिव्ह सेंटेन्स, बिस्किट दे. मग तो ॲसर्टिव्ह सेंटेन्स बनवतो, मला बिस्किट दे. मग तो त्याच्यामध्ये पर्टिक्युलर कोणतं बिस्किट हवं की तो मग त्याच्यामध्ये नाव पण ॲड करतो, मला मारी बिस्किट दे वगैरे वगैरे. म्हणजे अशी त्याची वाक्य बनवण्याची जी क्षमता आहे, कुवत आहे, ती अशी वाढत जाते. तर सेम इज विथ द इंग्लिश लँग्वेज. असंच असतं इंग्लिश भाषेचं सुद्धा. म्हणून खूप शब्द ऐका म्हणजे आपोआप तुम्ही इंग्लिश बोलायला लागाल. खूप शब्द ऐका, खूप कॉन्व्हर्सेशन ऐका, खूप न्यूजपेपरमध्ये वाचून, म्हणजे लिसनिंग, तुमचे कान परिपक्व झाले पाहिजेत इंग्रजी ऐकून ऐकून. अनलेस यू आर नॉट एबल टू कम्युनिकेट इन इंग्लिश लँग्वेज इन अ कंटिन्युअस फ्लो और फ्लुएंटली और इम्प्रेसिवली. दॅट इज what I wanted to tell you in this message. So today also we are going to enrich our vocabulary. आपण आता आजसुद्धा आपली vocabulary कशी वाढवता येईल आपल्याला काही नवीन शब्द अडणार आहेत, आपल्याला डिक्शनरीची मदत लागणार आहे. आपल्याला काय शिकायचं आहे आपल्याला ह्या व्हिडिओमधून, तर आपण बघूयात. इन्स्ट्रक्शन्स फॉर यू स्टुडंट्स. रीड द पॅसेज केअरफुली अँड फाइंड आउट न्यू वर्ड्स. आता तुम्हाला कदाचित ह्या पॅसेजमधले बरेच शब्द अडतील किंवा नवीन असतील, तुम्हाला माहिती नसतील, तर ते तुम्ही आत्ता वही घेऊन बसलात व्हिडिओ बघताना तर पटकन लिहून घ्या असे शब्द, आणि नंतर व्हिडिओ संपल्यानंतर ते डिक्शनरीच्या मदतीने शोधा. आणि आपण हे सगळं स्वतःच करायला पाहिजे मित्रांनो, जर आपल्याला स्वतःला हुशार व्हायचं असेल तर. लिसन द पॅसेज अटेंटिव्हली. हे खूप महत्त्वाचं आहे, अटेंटिव्हली. काही वेळेला आपण व्हिडिओ बघत असतो किंवा ऐकत असतो आणि इकडे आपण भांडी विसळत असतो, इकडे आपण भाजी आईला मदत करत असतो काहीतरी भाजी स्वच्छ करण्यामध्ये किंवा काहीतरी कामात असतो. आपलं अर्ध लक्ष त्या कामात असतं ना, अर्धच व्हिडिओकडे असतं. अटेंटिव्हली म्हणजे पूर्ण लक्ष इन्व्हॉल्व करून, पूर्ण तन मन धन अर्पण करून ऐकणे, लक्षपूर्वक ऐकणे, अटेंटिव्हली. सो लिसन द पॅसेज अटेंटिव्हली टू फाइंड आउट अननोन वर्ड्स. Third instruction for you, guess the meaning of new words and try to tell it to the class. But we are not now in the classroom, so you can guess the meaning of the word and you can tell your brothers or sisters or family members. Take down all important points in your notebook. काही वेळेला आपण पॅसेज वाचतो तर आपण त्याच्यातले महत्त्वाचे पॉईंट्स, कीवर्ड्स म्हणा, की सेंटेन्सेस म्हणा, नोट डाऊन करून घ्यायला पाहिजे. म्हणून तुम्ही कधी व्याख्यान ऐकत असाल, कधी तुम्ही काहीतरी व्हिडिओ बघत असाल किंवा तुम्ही एखादा एक्स्ट्रॅक्ट ऑनलाईन वाचत असाल, ऑफलाईन वाचत असाल, मित्रांनो कायम वही पेन किंवा वही पेन्सिल घेऊन बसायला पाहिजे. म्हणजे कसं की पटकन आपल्याला लक्षात आलेला कीवर्ड किंवा की सेंटेन्स आपण नोट डाऊन करून घ्यायला पाहिजे. म्हणजे नोट काढण्याची सवय पण आपल्याला होते. आणि 10वी नंतर आपल्याला स्वतःच नोट्स काढायच्या असतात आणि त्या नोट्सवरनं आपलं आन्सर प्रिपेअर करायचं असतं आपल्या स्वतःलाच. मग त्या सवयीचे आत्तापासूनच तुम्हाला तुम्ही येतात त्या सवयीच्या. कंप्लीट ऑल ॲक्टिव्हिटीज ॲज पर गिवन इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे आता तुम्हाला एखादा पॅसेज आहे, मी वाचणार आहे मित्रांनो, तुम्हाला बघायचं आहे, नीट लक्षपूर्वक ऐकायचं आहे की तो शब्द मी कसा बोलतेय, कुठल्या शब्दावरती मी जोर देते, आवाजाचा चढ उतार, टोन अँड इंटोनेशन पॅटर्न. आपण जे अगदी पहिल्या व्हिडिओपासून बघतो आहोत की डायलॉग्स हे कसे बोलले पाहिजेत, जेस्चर्स कसे चेहऱ्यावरती दाखवले पाहिजेत, आवाजामध्ये कसं चढ उतार आला पाहिजे,
त्याच पद्धतीने पॅसेज पण वाचताना मी वाचत असताना तुम्ही ह्या गोष्टी लक्षपूर्वक बघा आणि ऐका. आणि त्याच्यानंतर जे प्रश्न दिलेत त्या प्रश्नांमध्ये उत्तर लिहायचे का, जोड्या लावायच्या आहे का, गालेल जागा भरायच्या आहे का. सम इन्स्ट्रक्शन्स आर गिवन देअर अँड यू हॅव टू complete all these activities according to the given instructions. The last instruction for you is keep any good English dictionary with you. जे मी सांगितलं ते मित्रांनो, तुम्ही तुमच्यासोबत डिक्शनरी ठेवाच. ऑक्सफर्ड डिक्शनरी ठेवा इंग्लिश टू इंग्लिश. इंग्लिश भाषा शिकतोय ना आपण, मग इंग्लिशमधूनच जास्त बोललं पाहिजे, इंग्लिश जास्त ऐकलं पाहिजे, इंग्लिश जास्त वाचलं पाहिजे. आणि जरी आपल्याला तोडकं मोडकं इंग्लिश बोलता येत असेल तरी डेअरिंग करायला पाहिजे बोलण्याची. डेअरिंग महत्त्वाची असते मित्रांनो. जो डेअरिंग करतो तो खूप पुढे जातो. जो इतरांच्या हसण्याला घाबरतो, नावं ठेवतील म्हणून घाबरतो, तो कधीच काही शिकत नाही आणि तो पुढे जात नाही. म्हणून पुढे जायचं असेल ना, हे सगळे ऑब्स्टॅकल्स आहेत, अडथळे आहेत, हे क्रॉस करून पुढे जायला पाहिजे. एखादा म्हणेल काय भास मारतोय, एखादा म्हणेल काय इंग्रजीचा शो करतोय वगैरे, कोणाला काही म्हणू देत, कोणाला काय हसू देत, काही करू देत. मित्रांनो, तुम्ही स्वतः प्रयत्न कराल तेव्हाच तुमचं स्वतःचं इंग्रजी समृद्ध होईल, तोपर्यंत नाही. बघा, आपण लेट्स लर्न न्यू वर्ड्स. आता आपण नवीन वर्ड शिकणार आहोत. याच्यामध्ये व्हर्ब्स आहेत, याच्यामध्ये सगळी पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. म्हणजे काय आहे, व्हर्ब, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्बियल फ्रेजेस किंवा आर्टिकल्स किंवा प्रेपोजिशन्स सगळे आहेत. पंक्च्युएशन मार्क्स सगळं आहे. पण आपण त्या दृष्टिकोनातनं कोणत्याही पॅसेजचा अभ्यास करायला पाहिजे की याच्यामध्ये कोणकोणते पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. पण आता तुम्ही फोकस करा नाऊन आणि ॲडजेक्टिव्ह. म्हणजे याच्यातले नामं ओळखायचे आणि ॲडजेक्टिव्ज ओळखायचे. आता मी शिकवता तुम्हाला काही उदाहरणादाखल देते, पण तेच आहे तसं काही नाही. ते सोडून पण इतर नामं आहेत किंवा ॲडजेक्टिव्ज आहेत, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत लिस्ट करून. लिसन, आय एम रीडिंग. ॲट लिस्ट वन अर्थक्वेक हॅपन्स समवेअर इन द वर्ल्ड एव्हरी डे. म्हणजे अर्थक्वेक म्हणजे भूकंप, ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी. म्हणजे जगात भूकंप कुठे ना कुठे हे चालूच असतात मित्रांनो, भूकंप होतच असतात. ॲटलिस्ट वन अर्थक्वेक हॅपन्स समवेअर इन द वर्ल्ड एव्हरी डे. रोज भूकंप होतात कुठे ना कुठे. हॅपन्स म्हणजे घडून येतात. ऑन सम डेज देर आर मेनी मोर. कधी कधी तर खूपच होतात. अ फ्यू कॉजेज ग्रेट डॅमेज. ग्रेट हे ॲडजेक्टिव्ह आहे मित्रांनो आणि डॅमेज म्हणजे नुकसान, हे नाउन आहे, नाम. ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट असे 3 फॉर्ममध्ये तो शब्द आपण ट्राय करून बघायचा आणि मग तो ॲडजेक्टिव्ह असतो. किंवा ॲडजेक्टिव्ह हा शब्द नेहमी नामाबरोबर येतो. म्हणजे जसा ग्रेट आणि डॅमेज हे एकमेकाला लागून आले बघा. सम आर फेल्ट ओनली ॲज स्लाइट शडर्स टू द ग्राउंड. काही वेळेला फक्त जमिनीची हालचाल होते आणि सूक्ष्म हालचाल होते. मेनी मोर आर सो स्मॉल दॅट दे कॅनॉट बी फेल्ट ॲट ऑल. आणि काही वेळेला ते खूप सूक्ष्म असतात, जाणवत पण नाही आपल्याला. वी नो अबाउट देम ओनली बिकॉज दे आर शोन ऑन अ सिस्मोग्राफ. सिस्मोग्राफ हे पण नाऊन आहे, यंत्राचं नाव आहे. इट इज अ डेलिकेट इन्स्ट्रुमेंट विच रेकॉर्ड्स मुवमेंट्स ऑन द ग्राउंड. हे अतिशय सूक्ष्म अशा हालचाली पण कॅप्चर करतो आणि नोंदवतो हे मशीन. इट हॅज अ स्मॉल निडल म्हणजे सुई असते त्या मशीनला. विच स्क्रॅचेस अ व्हाईट लाईन ऑन अ स्ट्रीप ऑफ ब्लॅक पेपर. आणि त्या मशीनमध्ये एका राऊंड सारख्या काळा पेपर लावलेला असतो. त्याच्यावरती ती जी निडल असते ती जमीन हादरल्याबरोबर एक पांढरी रेघ ओढते. ओके. इट हॅज अ स्मॉल निडल विच स्क्रॅचेस अ व्हाईट लाईन ऑन अ स्ट्रीप ऑफ ब्लॅक पेपर विच इज गोईंग राऊंड ऑन अ ड्रम. ड्रम शेपमध्ये असतो तो राऊंड असा, त्याला जो काळा पेपर गुंडाळलेला असतो. वेन एव्हरीथिंग, ड्रम हे पण नाऊन आहे मित्रांनो. वेन एव्हरीथिंग इज क्वाइट स्टील द लाईन इज स्ट्रेट. आणि जेव्हा जमीन स्थिर आहे, हालचालच नाही, काही जमीन एकदम स्तब्ध आहे, तेव्हा ती लाईन अगदी स्ट्रेट सरळ अशी येते. बट व्हेन द ग्राउंड शेक्स द लाईन बिकम्स विगली. विगली
म्हणजे वळवळते किंवा ती नागमोडी वगैरे अशी येते. A severe earthquake, even though it is a long way away, makes large wiggles on the line. आणि जर सिव्हिअर अर्थक्वेक असेल ना, तीव्र स्वरूपाचा भूकंप असेल ना 7-8 रिश्टर स्केलचा, तर ती विगळी लाईन जी असते ती अशी उंच होत असते पर्वतासारखी. म्हणजे ते भूकंपाचं एक्स्ट्रीम असं प्रमाण दाखवत असते ती लाईन. बघा, लार्ज हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि विगल्स हे नाऊन आहे. ओके. शेक्स हे व्हर्ब आहे. मेनी अर्थक्वेक्स हॅपन अंडर द सी अँड दे ऑफन कॉज ग्रेट वेव्स कॉल्ड सुनामीज. बघा मित्रांनो, सुनामीचं स्पेलिंग हे टीने सुरू होतो, पण उच्चार हे तो उच्चारामध्ये टी कुठेच नसतो. सुनामी. ओके. सुनामी म्हणजे समुद्रात मोठाल्या लाटा एका पाठोपाठ एक अशा प्रचंड 3-4 मजली बिल्डिंग एवढ्या लाटा या समुद्रातून बाहेर जमिनीकडे यायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे मग पूर पण येतो आणि खूप नुकसान हे होत असतं. सुनामीज आर टॉलर दॅन अ हाऊस अँड दे रेस अक्रॉस द सी वन आफ्टर अनादर ॲट हाय स्पीड. वन आफ्टर अनादर, एका पाठोपाठ एक या लाटा मोठ्या स्पीडने जमिनीवरती किनाऱ्यावर येऊन धडकतात. शिप्स इन देअर पाथ मे बी रेक्ट इन. पूर्ण जे एखादी बोट नाव सापडली त्याच्यामध्ये की ती काही राहतच नाही अस्तित्व तिचं. वेन द वेव्ज रीच लँड देअर मे बी फ्लडिंग अँड इनॉर्मस डॅमेज. आणि जेव्हा ह्या लाटा पोचतात आपल्यापर्यंत तर प्रचंड आपलं नुकसान करत असतात. तर आपण जाऊयात. हे पहा, आपल्याला मी इकडे सिस्मोग्राफ हे भूकंप मोजण्याचं यंत्र दाखवलेलं आहे. ही जी काळी लाईन दिसती आहे याच्यावरती हा पेपर लावला आहे, मात्र पांढरा, आणि ही ब्लॅक लाईन त्याच्यावरती आलेली आहे. ओके. आणि लेट्स सी द डायग्राम ऑफ दिस सिस्मोग्राफ. This is the string, this is the pendulum bob, rotating drum, then this is chart paper, and this is the scale on which the earthquake is shown, is measured. Earthquake is measured. This is the supporting rod, supporting stand. Let's move to the next slide. Match the opposite words. Match the opposite words in column A with their meanings in column B. See, these are not opposite words. Match the words with their meanings. Okay? म्हणजे A मध्ये वर्ड्स दिलेले आहेत आणि त्यांचेच सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द B मध्ये दिलेली आहेत. ती आपल्याला जोडायची आहेत. उदाहरणार्थ ह्यूज. ह्यूज म्हणजे इनॉर्मस, मोठे, प्रगल्भ, प्रचंड मोठे, ह्यूज. व्हायब्रेशन्स म्हणजे हालचाल. ओके. म्हणजे शडर्स. लिटल म्हणजे स्मॉल आणि लॉस म्हणजे डॅमेज. आता आन्सर द क्वेश्चन्स. विच आर द व्हेरियस नाउन्स इन द पॅसेज. आता त्या नाउन्सची तुम्ही लिस्ट करायची, इथे उत्तर म्हणून लिहून काढा. अँड डिड यू फाइंड ॲडजेक्टिव्ज हिअर. हा प्रश्न येस किंवा नो आहे. डिड यू फाइंड, तुम्हाला इथे ॲडजेक्टिव्ज वाचताना दिसलेत? यस. विच आर दे, कोणते ते उचलून तुम्ही यादी करायची आहे, लिहायचं आहे. नंतर काय दिलं आहे मित्रांनो, की एक वर्ड चेन दिलेली आहे. आपल्या ह्या वर्ड चेनमध्ये फील्ड म्हणजे फील म्हणजे वाटणे किंवा भासणे. वाटणे किंवा भासणे म्हणजे काय, की आपल्याला जाणवणे, एखाद्याची भावना, इमोशन वगैरे, फील. पण त्याचा हा पास्ट टेन्स आहे, फेल्ट. म्हणून आपण जी वर्ड चेन बनवणार आहोत ना, ती पास्टमध्येच बनवायची आहे. म्हणजे इथे V1 नाही चालणार, इथे V2 घ्यायचं आहे आपल्याला, कारण दिलेला शब्द V2 मध्ये आहे, म्हणून पुढची चेन पण V2 मध्ये येईल. फेल्ट आणि शेवटी टी आला, म्हणून टी वरून आपण शब्द केला टोल्ड, म्हणजे टेल V1, त्याचं V2 टोल्ड. आणि डी वरून केला मी ड्रो म्हणजे ड्राईव्ह, त्याचं V2 ड्रो. आता शेवटी ई आला, ई वरून मी केला एंगेज्ड. आणि इथे परत डी आला आणि डी वरून मी केला डेअरचा डेअर्ड, V2 डेअर्ड. तर अशा रीतीने आपण शब्द ओळखायचा. आधी V1 आहे का V2 आहे.
मगच आपण त्या पद्धतीने पुढे चेन वाढवायची आहे. आणि ॲडजेक्टिव्ह असेल तर ॲडजेक्टिव्ह पुढे वाढवायचे आहेत आणि नाऊन असेल तर पुढे नाऊन्स वाढवायचे असतात मित्रांनो. इथे वर्ब्स होते. ओके. आता आपल्याला फिल इन द ब्लँकसाठी आपल्याला इथे दिलेले आहेत 2 वाक्य. हे आपल्याला आपल्या पॅसेजमधून जी वाक्य आहेत त्यातला एक शब्द काढलेला आहे. मेनी डॅश हॅपन अंडर द सी. आता तुम्ही तो शब्द शोधा आपल्या पॅसेजमध्ये, उत्तर म्हणून लिहा. डॅश आर टॉलर दॅन अ हाऊस. आपण शिकलो तो शब्द कोणता, तो उचला आणि इथे उत्तर म्हणून लिहा. हे सगळं वहीत लिहायचं मित्रांनो. आता बघा इथे राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. आता इथे हाय आणि स्पीड एवढंच आपल्याला दिलेलं होतं उदाहरण. आपण हाय काय आहे, हाय ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्ह आहे म्हणून ॲडजेक्टिव्ह हा नामाचं वर्णन करतो, म्हणून आता हे सगळे आजूबाजूला नामं येणार. आलं लक्षात. म्हणजे इथे जर क्रियापद राहिलं असतं मित्रांनो तर इकडे सगळे ॲडवर्ब्स आले असते. म्हणजे क्रियेचं वर्णन करणारा शब्द असतो क्रियापद, क्रियाविशेषण. म्हणजे क्रियापदाचं वर्णन करणारा शब्द असतो क्रियाविशेषण आणि विशेषणाचं नामाचं वर्णन करणारा शब्द असतो विशेषण. आलं लक्षात. क्रियापदाचं वर्णन करणारा शब्द असतो क्रियाविशेषण आणि नामाचं वर्णन करणारा शब्द असतो विशेषण. म्हणजे वर्बचं वर्णन ॲडवर्ब करतो आणि नाऊनचं वर्णन ॲडजेक्टिव्ह करतो. तर इथे आपल्याला ॲडजेक्टिव्ह आलेला आहे. हाय, हाय, हायर, हायेस्ट असे 3 त्याचे रूपं आहेत. हाय स्पीड, हाय काय असू शकतं, हाय स्पीड असू शकतो. ओके. हाय काय असू शकतं, BP ब्लड प्रेशर हाय असतं ना काही जणांचं. हाय टॉवर असू शकतो. हाय रिझोल्युशन असू शकतं मोबाईलचं, तुम्हाला तर चांगला परिचित आहे हा शब्द, हाय रिझोल्युशन वगैरे. हाय पॉवर कोणाकोणाच्या हातात असते तुम्हाला माहिती आहे चांगलं, हाय पॉवर. आणि हायस्कूल, तुम्ही हायस्कूलमध्ये शिकत आहात मित्रांनो, तुम्हाला चांगलं माहिती आहे. म्हणजे आपण ही नामं शोधलीत. ही मी घेतलेलीच नामं तुम्ही घ्यायला पाहिजे असं काय नाही बरं का मित्रांनो. तुम्ही बदलवलीत, तुमची दुसरी घेतली तरीही चालेल. पण हा डायग्राम तुम्ही वहीमध्ये काढा, वहीमध्ये लिहा उत्तरांसकट. पुढच्या स्लाईडमध्ये आपण जाऊयात. इथे आपल्याला एक एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, एक पॅसेज दिलेला आहे, तो आपण वाचू. सायन्स कम्स आउट ऑफ क्वेश्चनिंग. इथे पण नवीन शब्द भेटणार आहेत मित्रांनो. ते शब्द तुम्ही अंडरलाईन करा किंवा वहीत लिहा आणि डिक्शनरीच्या मदतीने त्यांचे पण अर्थ लिहा. सायन्स कम्स आउट ऑफ क्वेश्चनिंग. विज्ञान हे क्युरिओसिटीतून जन्मतं, म्हणजे जिज्ञासू वृत्तीतून. जिज्ञासू वृत्ती प्रश्नांना घेऊन येते. लहान बाळाला बघा ना, किती काही जाणून घ्यायचं असतं, आईला सारखं प्रश्न विचारून भंडावत असतं. मग ते शाळेत जायला लागतं तर ते शाळेतल्या शिक्षकांना प्रश्न विचारून भंडावतं. कारण का, क्युरिओसिटी. आणि क्युरिओसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन असं म्हटलेलं आहे मित्रांनो. म्हणजे सगळ्या सायन्सच्या मुळाशी, शोधांच्या मुळाशी ही क्युरिओसिटी म्हणजे जिज्ञासू वृत्ती होती. नो क्वेश्चनिंग नो सायन्स. तुम्ही प्रश्न विचारला नाही तर तुम्हाला विज्ञान पण येणार नाही, म्हणून प्रश्न विचारा. लेट मी से दॅट थॉट इज द मोस्ट पॉवरफुल थिंग अँड ह्युमन माइंड इज द मोस्ट युनिक गिफ्ट. बघा ना मित्रांनो, प्राण्यांकडे सगळं आहे, म्हणजे भावना पण आहेत प्राण्यांना, सगळे अवयव आहेत, नाक, तोंड, डोळे सगळं, पण त्यांना बोलता येत नाही. त्यांना मन पण आहे पण त्यांना भावना बोलून दाखवता येत नाही. पण मॅन इज द ग्रेटेस्ट ॲनिमल ॲज कम्पेअर टू दिस. थिंकिंग शुड बिकम द कॅपिटल ॲसेट. कॅपिटल म्हणजे मौल्यवान खजिना, भांडवल आहे आपलं. ते काय, थिंकिंग. आपण विचार करू शकतो आणि आपण केलेला विचार बोलून दाखवू शकतो. नो मॅटर व्हॉट द अप्स अँड डाऊन्स आर. मग काळजी करू नका, आपल्या विचारांच्या मार्गाच्या मध्ये किती अडथळे येतील, अप्स अँड डाऊन्स येतील, संकट येतील, त्याचा विचार करायचा नसतो. थिंकिंग लीड्स टू ॲक्शन. तुम्ही जोपर्यंत विचार करणार नाही तोपर्यंत तुमच्या हातून कृती पण घडणार नाही. म्हणून आधी विचार करा. जे विचार हातांच्या कृतीच्या माध्यमातून वस्तुस्थितीमध्ये अवतरते. म्हणून विचार अवश्य करा, चांगले विचार करा. थिंकिंग लीड्स टू ॲक्शन आणि चांगल्या ॲक्शन्स तुमच्या हातून घडू द्या.
ॲक्शन रिझल्ट्स इन प्रॉब्लेम सॉल्विंग विच फायनली ब्रिंग्स प्रॉस्पेरिटी. आणि तुम्ही जी कृती कराल ना त्या कृतीतून तुमच्या समस्या सोडवल्या जातात. बघा ना, तुमच्यासमोर एक अभ्यासाचा प्रॉब्लेम, संकटांचा डोंगर असेल, अभ्यास कसा करायचा, परीक्षा कशी द्यायची वगैरे, तुमच्या हातांनी कृती करा अभ्यास करण्याची, आपोआप तुमचं संकट हे खूप तुम्हाला इझी वाटेल आणि तुम्ही सहज पार करून जाल. आणि मग फायनली ब्रिंग्स प्रॉस्पेरिटी म्हणजे तुमची भरभराट होईल शेवटी. पण असेल माझा हरी तर देईन खाटल्यावरी बसून राहणार का आणि हातांनी काहीच कृती करणार नाही का, मग तुमची प्रगती कधीच होणार नाही. तुम्ही प्रगतीच्या दिशेला जायच्या ऐवजी तुम्ही अधोगतीच्या दिशेला जाणार आणि दुःखाच्या खाईत, नैराश्याच्या गर्तेत सापडणार. म्हणून मित्रांनो, छोटी कृती असू द्या मोठी असू द्या, कृती करत राहायला पाहिजे. सतत काही ना काही ॲक्शन करत राहायला पाहिजे, सतत विचार करत राहायला पाहिजे. I met a girl in Assam who addressed me. You are in Brahmaputra Valley now, where there are floods every year. आसामची ती मुलगी म्हणते की ब्रह्मपुत्रेला दरवर्षी पूर येतात आणि आमचं पुरात किती नुकसान होतं. Why don't you carry the flood water from here to तामिळनाडू? आणि लेखकाला ती मुलगी म्हणली, हे जे पाणी इथं वाया जातं, आमच्या जीवनातलं नुकसान करतं, शेती बाडी सगळं, तुम्ही घेऊन जा ना तुमच्याकडे तामिळनाडूला, पाणी नाही आहे तर इकडून. किती सुंदर आयडिया बघा त्या छोट्याशा मुलीची. इट इज अ व्हेरी अनअडल्टरेट थिंकिंग दॅट कॅन प्रोव्हाइड सोल्युशन्स लाईक द नेटवर्किंग ऑफ रिव्हर्स. त्या मुलीचा विचार किती शुद्ध होता, किती सुंदर होता. म्हणजे त्या छोट्या मुलीच्या विचारातनं नदी जोड प्रकल्प तयार होऊ शकतो आणि अशा भारतातल्या नद्या जोडल्या तर जिथे पाणी नाही तिथे पाणी पोचवता येऊ शकतं. बघा, एक शोध लागला विज्ञानामध्ये एका छोट्याशा मुलीच्या एवढ्याशा एका वाक्यामुळे. There are 300 million young minds in India like that girl from Assam. If these 300 million young minds are ignited and work hard, it will do wonders for the country. बघा, या मुलीसारखे असे 300 मन आहेत की जी प्रज्वलित जर झाली ना या मुलीच्या विचारांसारखी, तर कुठल्या भारताचा विकास होणार आहे, भारत कुठे पोहोचणार आहे. An ignited mind is the most powerful resource in any country. आणि ही प्रज्वलित मने असतात ना त्या देशातल्या तरुणांची, मुलांची, मोठ्या माणसांची, उद्योजकांची, बिझनेसमन यांची, तर तेच देशाला खूप पुढे नेत असतात जगामध्ये. मित्रांनो, आपल्याला आपल्या देशाला खूप पुढे न्यायचं आहे. इट कॅन वर्क वंडर्स इन शेपिंग द फ्युचर ऑफ द कंट्री. आणि देशाचं भविष्य यातनं उज्ज्वल भविष्य घडवल्या जाऊ शकतं. क्वेश्चन एव्हरीथिंग सो दॅट माइंड रिमेन्स ॲक्टिव्ह. सतत तुमच्या मनाला प्रश्न विचारू द्या आणि सतत तुमचं मन असं कृतिशील आणि क्रियाशील तुम्ही ठेवायचं आहे. बघा ना, APJ अब्दुल कलाम काय म्हटले होते की सपने ओ नहीं जो सोते समय देखे जाते, सपने वो होते जो सोने नहीं देते है, असं ते म्हणून गेलेत मित्रांनो. म्हणून स्वप्न जरूर बघा, मोठाले स्वप्न बघा, म्हणजे ते तुम्हाला अस्वस्थ करतील, ते तुम्हाला झोपू देणार नाहीत. तुम्ही आपोआप कृती कराल आणि कृती तुम्हाला या जगात कुठे नेऊन ठेवेल, यशाच्या शिखरावरती. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. ॲक्टिव्हिटी मॅच द पेअर्स. आता इथे पण सिनोनिम्स आहेत, म्हणजे सारख्या अर्थाचे शब्द आणि त्यांच्याशी आपण जोडतोय. युनिक म्हणजे स्पेशल वन, अनअल्टरेट म्हणजे प्युअर, आणि कॅपिटल म्हणजे मेन, कॅपिटल सिटी म्हणजे मेन सिटी, आणि रिसोर्स म्हणजे सोर्स म्हणजे ओरिजिन म्हणजे उगम. सो हे सुद्धा वहीमध्ये लिहून काढा मित्रांनो. आणि आज आपल्या सगळ्या दोन्ही पॅसेजमधून तुम्हाला जे काही नाउन्स आढळलेत, ॲडजेक्टिव्ज आढळलेत, ॲडवर्ब्स आढळलेत, वर्ब्स आहेत, या सगळ्यांचे असे कॉलम करा उभे वहीमध्ये आणि ते सगळे लिस्ट करा, शोधून लिहून काढा. हा असेल तुम्हाला आजचा होमवर्क. ओके.